गाइस, नमस्कार अँड अस्सलाम वालेकुम. मी मुस्लिम आहे आणि मला एक सांगायचं आहे. माझा मुलगा 3 वर्षाचा आहे आणि सांगलीमध्ये एक हॉस्पिटल आहे, कान नाक घसा, अशोक पुरोहित हॉस्पिटल. आणि तिथे डॉक्टर आहेत अशोक पुरोहित, मोठे डॉक्टर आहेत. त्यांच्या हाताखाली एक मॅडम आहेत, त्यांचं नाव मला माहीत नाही, त्यांनी सांगितलेलं नाही आहे. आणि तिथे आम्ही माझ्या मुलाला दाखवायला गेलेलो कानासाठी. कानाला थोडी सुजन होती आणि कानामध्ये ना एक फोडी येऊन थोडंसं पू झालेलं त्यात. ते दाखवण्यासाठी आम्ही तिथे गेलेलो. ते दाखवल्यानंतर त्यांनी बघितल्यानंतर आम्हाला सांगितलं की गोळ्या औषध देतो आम्ही आणि अँटीबायोटिक असं गोळ्या दिल्या त्यांनी. बघा सांगितलं, जर सूज कमी आली तर 5 दिवसांनी या. 5 दिवसांनी आला तरीही आपल्याला ते कान साफ करावं लागेल. आणि जर सूज कमी नाही आली तर तुम्ही बुधवारी या. मग बुधवारी आम्ही तिथे गेलो. अशोक पुरोहित या हॉस्पिटलमध्ये आम्ही बुधवारी गेलो. बुधवारी आम्हाला सकाळी 10 वाजता बोलवलेलं. मुलाला काहीही देऊ नका खायला असं सांगितलेलं, फक्त लिक्विड द्या. आम्ही फक्त लिक्विड दिलेलं, त्याला काय खायला दिलेलं नव्हतं. मग नंतर मॅडम आल्या 1:30 वाजता. 1:30 वाजता आल्यानंतर आम्हाला आतमध्ये बोलवलं गेलं. आतमध्ये बोलवल्यानंतर मॅडमने चेक केल्यानंतर म्हणाल्या की नॉर्मल आहे, थोडंसं ते घाण काढावी लागेल आणि थोडीशी आम्ही नॉर्मल भूल देऊन ती घाण काढतो. आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला 8 वर्षांनी बाळ झालेलं आहे आणि आम्हाला भीती वाटते. कुणाला एकाला आतमध्ये तुम्ही घेऊ शकता का, नॉर्मल आहे तर. त्या म्हणल्या नाही, आम्ही कोणाला घेऊ शकत नाही आहे. मग नंतर आम्ही म्हणलो ठीक आहे, घाण वगैरे तुम्ही काढा. त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं की काउंटरवरती सांगितलं की तुम्हाला 2 दिवस ॲडमिट करावं लागेल बाळाला. 2 दिवस ॲडमिट करून आणि ऑपरेशन आहे तुमच्या मुलाचं कानाचं असं सांगून आम्हाला रूममध्ये शिफ्ट केलं. मला आणि माझ्या बाळाला आणि माझ्या मिस्टरांना खालीच थांबवलं. मग त्यांना आतमध्ये पाठवलं मॅडमकडे, डॉक्टरांकडे. त्या मॅडमने सांगितलं की 30,000 पर्यंत खर्च येईल. 30,000 खर्च येईल. मग ठीक आहे म्हणालो. एवढं मोठं ऑपरेशन नाही तर 30,000 खर्च कसा येणार? नॉर्मल आहे, फक्त घाण काढायची होती. 30,000 खर्च कसा येणार? मग नंतर त्यांनी बाहेर आल्यानंतर काउंटरवरती त्यांच्याकडून 4-5 पानावरती सह्या घेण्यात आल्या की आम्ही पूर्ण भूल देणार आहे आणि त्याची जबाबदारी आमची नाही. आम्ही ऑपरेशन करणार आहे, त्या ऑपरेशनचं जबाबदारी आमची नाही आहे असं सांगितले. आणि नंतर आम्ही विचार केला, त्याची रक्त तपासणी करण्यात आली. आम्ही विचार केलं की एवढं नॉर्मल आहे तर ऑपरेशन कसं. तिथे अजून 2 पेशंट होते, लहान मुलंच होती, एक मुलगी होती, एक मुलगा होता. एका मुलाला ऑपरेशनला घेऊन जात होते, दुसऱ्या मुलीला ऑपरेशनला न्यायचं होतं. तिचे तर पूर्ण कान स्वच्छ होतं, तरी तिला ऑपरेशन करायला सांगितलेलं. आणि मग आम्ही घरी आलो. आम्ही तिथे गेलो नाही. फाईल आणि रक्ताचे रिपोर्ट तिथेच आहेत, आम्ही ती घेऊन आलो नाही. तिथून आम्ही बाहेर यायला लागलो तर काउंटरवरती आम्हाला विचारायला लागले की तुम्ही कुठे चालला आहे. आम्ही म्हणालो आमच्या घरातलं कोण नाही, आम्ही नवरा बायको आलेलो आहोत आणि आम्हाला काय
आम्ही अजून डिसिजन घेतलेलं नाही. डिसिजन घेऊन घरातल्यांना फोन करून डिसिजन घेऊन आम्ही येतो. मग आम्ही बाहेर निघालो. बाहेर निघाल्यानंतर तिथे 2 हॉस्पिटलमध्ये चौकशी केली. त्याचं कान दाखवलं तर दोन्ही हॉस्पिटलमध्ये सांगितलं की काही नाही, नॉर्मल आहे, तुम्ही घाबरू नका, अँटीबायोटिक आणि औषध घ्या, कवर होईल. मग नंतर मी घरी आले. आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये गेलोच नाही, अशोक पुरोहितच्या. मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मी त्याच्या कानात बघितलं तर आमचं एक फॅमिली डॉक्टर आहे. त्या डॉक्टरांना मी फोन करून विचारलं. त्यांनी सांगितलं की हे औषध टाका आणि तुम्ही स्वतः कान स्वच्छ करा. सगळं प्रिकॉशन घेऊन मला त्यांनी करायला सांगितलं. डेटॉल वगैरे सगळं, हात वगैरे सॅनिटाईज करून मग नंतर करायला सांगितलं. ते सगळं मी केलं. त्याच्या कानातली घाण काढली. घाण काढल्यानंतर पूर्ण कान आता माझ्या मुलाचं स्वच्छ आहे आणि कानामध्ये काहीही नाही आहे, काही पण नाही. आणि त्याला ऐकू पण येतं आहे आणि काहीच नाही आहे, एकदम नॉर्मल आहे. दुखणं पण बंद झालेलं आहे त्याचं आणि काहीच नाही. मग त्या डॉक्टरांनी ऑपरेशन करायला का घेत होते? मी हा ऑडिओ ह्यासाठी सोशल मीडियावरती टाकते, यूट्यूबवरती टाकते की माझ्या मुलासोबत जी घटना होणार होती ती दुसऱ्या मुलांसोबत होऊ नये. कारण माझा मुलगा जसा मला आहे तसे दुसऱ्यांची मुलंही त्यांच्या आईवडिलांसाठी आहेत. कारण मुलं सहजासहजी होत नाहीत हे मला माहिती आहे. कारण मला मुलगा 8 वर्षानंतर झालेला आहे आणि त्याची शस्त्रक्रिया करणार होते, ते ऑपरेशन करणार होते. आणि आता 2 दिवस झाले डॉक्टरांकडून आले मी. माझा मुलगा आज एकदम स्वस्थ आहे आणि दुखणं पण बंद आहे, त्याचं कान पण स्वच्छ आहे, काहीही प्रॉब्लेम नाही आहे त्याला. मग हा ऑपरेशन का करत होते? तर तुम्ही पण सावध राहा. अशोक पुरोहित हॉस्पिटल, सांगली इथे जाणार असला तर तुम्ही प्रिकॉशन घ्या, लक्ष ठेवा आणि मग जा. कारण माझ्या मुलाचं ऑपरेशन होता वाचले. तर मला एवढंच सांगायचं होतं की तुम्ही तुमच्या मुलांची काळजी घ्या आणि एकाच दवाखान्यात दाखवू नका, दुसरीकडे पण चौकशी करा. डायरेक्ट ऑपरेशनचा निर्णय घेऊ नका आणि ह्या हॉस्पिटलला तर विजिट करूच नका. थँक्यू.